नमस्कार, माझे नाव अथर्व विष्णू थोरवे. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव एक ससा आणि एक कासव यांची मॉडर्न गोष्ट. एक ससा होता आणि एक कासव होता. सस्याला त्याच्या पळण्यावर गर्व होता आणि परत सस्याने कासवाला म्हणले की आपण शर्यत लावूया. तर कासव तयार झाले आणि परत शर्यत चालू झाली. ससा वेगाने धावून गेला आणि कासव मागून हळूहळू येत होते आणि परत ससा मध्ये गेला. मागे वळून पाहतो तर कुठे कासव दिसत नाही. तर सस्याच्या मनात एक विचार येतो, आपण थोडेसे गाजर खाऊया आणि विश्रांती घेऊया. असे करू तो थोडेसे गाजर खाऊ विश्रांती घेतो आणि त्याला ते झोप लागते आणि मागून हळूहळू चालत कासव येते आणि परत कासवाला दिसते की ससा झोपी गेला आहे. तर तो पुढे चालत जातो आणि कासव शर्यत जिंकते आणि ससा जागा होतो. घाबरून पाहतो पुढे मागे, तर कुठे कासव दिसत नाही. तर तो खूप वेगाने धावून गेला. पहिले तर काय, कासवाने शर्यत जिंकलेली होती. इथे गोष्ट संपलेली नाही. तर ससा हरला तर गप बसेल कसा? तर सस्याने म्हणले, आपण परत शर्यत लावायची. परत कासव तयार झाले आणि परत यावेळी सस्याने ठरवले होते की आपण कुठे थांबायचे नाही, आपण कुठे खायचे नाही, आपण कुठे झोपायचे नाही. तर असे करून शर्यत चालू झाल्यावर ससा खूप वेगाने धावत जातो आणि मागून कासव खूप हरवते आणि ससा शर्यत जिंकतो आणि कासव शर्यत हारते. इथे गोष्ट संपलेली नाही. तर कासव हरले तर गप बसेल कसे? कासवाने म्हणले, आपण परत शर्यत लावूया, पण रस्ता मी ठरवणार, मार्ग मी ठरवणार. ससा म्हणला ठरव आणि परत शर्यत चालू झाल्यावर ससाने हे ठरवले होते, आपण कुठे थांबायचे नाही, आपण कुठे झोपायचे नाही, आपण कुठे खायचे नाही. असे करून शर्यत चालू झालं. ससा परत खूप वेगाने धावून गेला आणि परत मध्येच गप्प गिलथवतो. पहिले तर काय, पुढे भली मोठी नदी होती. तिथेच तो विचार करत बसतो, आपण कुठे कसे जायचे पुढे. मागू कासव हळूहळू चालत येते आणि परत सस्याकडे पाहते, हसते, पाण्यात डुबुक्की उडी शर्यत जिंकते. इथे गोष्ट संपलेली नाही. तर दोघांनी विचार करून म्हणले की असे केले तर जेव्हा खडकत रस्ता असेल तर सस्याने कासवाला पाठवली आणि जेव्हा नदी असेल तर कासव सस्याला पाठवली. असे गेलं आपल्याला जगात कोणी पाठीमागे टाकू शकत. असे करून दोघेही शर्यत जिंकतात. धन्यवाद.